सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा महिना महत्त्वाचा असतो, कारण या महिन्यात मंगळागौर पूजनाचं आयोजन केलं जातं आणि त्यानुसार दिशा महिला मंचाच्या वतीनं श्रावण महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं। या अंतर्गत रायगड श्रावण सम्राज्ञी सौंदर्य स्पर्धेचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं। या स्पर्धेचं यंदाचं हे 6वं वर्ष आहे। कार्यक्रमामध्ये पारंपरिक मंगळागौर स्पर्धा सुद्धा खेळवण्यात आली आणि या स्पर्धेमध्ये महिलांच्या 10 गटांनी उत्साहानं सहभाग घेतला। श्रावण महिन्याचा महिलांचा महिना असतो। एवढे सण आहेत, नागपंचमीपासून गोकुलाष्टमी आणि गणपतीपर्यंत, आणि बिचाऱ्या श्रावण महिना महिलाच धरतात। आता पुरुषांनी सुरुवात केली, परंतु त्याला एक चांगली संधी आणि व्यासपीठ जे ज्या मंच देण्याचा प्रयत्न करतात त्या संस्थांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतोय। तर 50% आहेत, आम्ही सांगतो 50% आहे, त्यांना 33% आरक्षण दिलंय, 50% इथं दिलंय, 50% आमदार खासदार करणार आहोत। पण खऱ्या अर्थानं ती ताकद 50% अजून आपण देत नाही आहोत, त्यांना असेच मंच द्यायचा प्रयत्न करतोय। तुम्ही आणखी जागरूकता आणा, जे तुम्ही करता आहेत मग ते तर खूप चांगलं है। मतलब मैं जब उनसे जुड़ी थी तो फर्स्ट मेरे हस्बैंड नहीं है, तो जब इन्होंने मुझे बोला कि हम हल्दी कुमकुम कर रहे हैं एंड दैट टू फॉर विडोज, तो ये एक बहुत बड़ी सोच है। ये सोच लाने में भी लोगों को बहुत टाइम लगेगा, तो मतलब वो इतनी आगे है अपने सोच से। और इसके साथ जो मैं जुड़ी हूँ ना, फाइनेंशियली नहीं, एक बोलते हैं ना दिल से कनेक्ट है हम दोनों का, बिकॉज ये सबकी समझती है कि लोगों को क्या फीलिंग्स की जरूरत है। दिशा महिला मंचाचे हे रायगड श्रावण समृद्धीचं 6वं पर्व आहे। गेली 5 पर्व आपण विविध वेगवेगळे सोशल कॉज घेऊन करत होतो, जसं की आज महिला दर 8 मिनिटाला ऑफ होते कॅन्सरमुळे, तर कॅन्सर अवेअरनेस म्हणून आपण थीम ठेवत होतो। गेल्या वर्षी आपण जसं की बघितलं, बेलापूरची घटना असेल किंवा कल्याणची घटना असेल किंवा उरणची घटना असेल, महिलांवर होणारे अत्याचार आहेत ते थांबवावेत म्हणून आपण बेक ऑफ जीना है मुझे हा सोशल कॉज घेऊन उतरलो होतो। आणि आता नुकतंच 2 महिन्यापूर्वी आपण बघितलं की काश्मीरमध्ये जे घडलं आणि भारतीय सैन्याने जे पाकला प्रत्युत्तर दिलं, त्याला अनुसरून आपण ती थीम घेतलेली, सिंदूर ऑपरेशन जे सक्सेस झालं त्याला अनुसार आपण देशाला डेडिकेट केलेला हा परफॉर्मन्स। तर आपण पाहतोय सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि सौभाग्यवती स्त्रियांसाठी या महिन्यामध्ये मंगळागौर पूजनाचं आयोजन करण्यात येतं आणि वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आणि त्यानुसार आणखी असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दिशा महिला मंचाच्या वतीनं श्रावण महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं आणि रायगड श्रावण सम्राज्ञी सौंदर्य स्पर्धेचं आयोजन होतं। विशेष कार्यक्रम होता, अनेक महिलांनी यात सहभाग घेतला। या स्पर्धांचं हे 6वं वर्ष आणि कार्यक्रमामध्ये पारंपरिक मंगळागौर स्पर्धाही आयोजित करण्यात आला होता। या स्पर्धांमध्ये महिलांच्या 10 विविध गटांनी उत्साहानं सहभाग नोंदवला। स्पर्धेच्या अंती पद्मा ग्रुपनं विजेतेपद मिळवलं। तर या कार्यक्रमामध्ये कामगारांचे राष्ट्रीय नेते महेंद्र घरत आणि सामाजिक कार्यकर्त्या इंदू झा आणि माजी नगरसेवक विकास घरत तसंच माजी नगरसेविका नीता माळी यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते। तर महिलांचाच अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला।